महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तुम्हा सर्वांना आपल्या कुटुंबातला प्रमुख वाटावा, आपल्या कुटुंबातला सदस्य वाटावा, अशा ज्यांच्या बाबतीत आपल्या सर्वसामान्य माणसाची भावना आहे, असे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला इथं आलेले. आज इथे येण्यामागचे मुख्य कारण साहेबांचं हेच आहे की पावसाळ्यामध्ये जी भयंकर अशी पूर परिस्थिती आपण सगळ्या मराठवाड्यानं अनुभवली आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्यानं अनुभवली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची अतिशय बिकट अवस्था झाली होती. शेतातली माती खरडून गेली होती, विहिरी बुजल्या होत्या, जनावरं वाहून गेली होती आणि घरातल्या संसार उपयोगी सामानाचा अक्षरशः चिखल झाला होता. ही सर्व परिस्थिती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पाहिली आणि त्यावेळेस आल्याच्या नंतर साहेबांनी सरकारकडे मागणी केली होती की किमान एका हेक्टरला 50,000 रुपयाची मदत तुम्ही शेतकऱ्यांना करा. ही पहिली प्रमुख मागणी होती. आणि दुसरी प्रमुख मागणी होती की जे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही शेतकऱ्याला दिलं की आमचं सरकार सत्तेत आल्याच्या नंतर तुमचा सातबारा काय करू आम्ही, ते आश्वासन तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा, कारण ते आश्वासन पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे. बांधवांनो, ही दोन मागण्या केल्याच्या नंतर सुद्धा सरकारनं त्या मागण्या मान्य केल्या का? आणि आज तीच माणसं उद्धवजींवर बोलतायत. अरे ज्या उद्धव साहेबांनी त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसल्या बसल्या आश्वासन दिलेलं नसताना सुद्धा शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली का नाही? हो, साहेबांनी अभ्यास केला कुठला? निकष लावले. एका अंगठ्याच्या ठशावर तुमचं कर्ज 2 लाख रुपयापर्यंत माफ केलं का नाही उद्धव साहेबांनी? बांधवानो, त्यावेळेस कुठली निवडणूक होती? कुठल्या निवडणुकीचं मतदान होतं? जी लोक तुम्ही मागणी केली का? शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकऱ्याची व्यथा आणि शेतकऱ्याला काय गरज आहे ही भावना समजून घेणारे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांनी ती केलं. आज जे म्हणतायत ना की कोरोनाच्या काळामध्ये साहेब घरात होते, मग मोदी काय रस्त्यावर फिरत होते काय? मोदी साहेब कुठं रस्त्यावर फिरले का? आता कोरोनाच्या काळात सगळेच घरात होते. अरे पण त्या घरात बसून सुद्धा आपल्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य, या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, आणि ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली, अशा पद्धतीनं जे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आहेत त्या पहिल्या 3 मुख्यमंत्र्यांमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब घरात बसून त्यांनी करून दाखवलं. आज तीच माणसं सत्तेत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी उद्धवजींवर बोलतायत. साहेब, आपण मागणी केली, त्या मागणीला तर हरताळ फासला आणि सरकारनं घोषणा काय केली? 31,800 कोटी रुपयाचं काय दिलं? ह्याच पॅकेजची वस्तुस्थिती शेतकऱ्याकडून जाणून घेण्यासाठी, नेमकं ह्या पॅकेज पैकी तुमच्या पदरात काय पडलं, तुमच्या खात्यावर काय पडलं, हे जाणून घेण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेत. मला तुम्हाला विचारायचंय, किती पैसे पडले हो खात्यावर? ही तर पट्ट्या काल 6 रुपयाचा हायेस्ट होता, आज 2 रुपयाचा गावलाय. काल 6 रुपयाचा हायेस्ट होता, आज 2 रुपयाचा निघालाय. नवीन रेकॉर्ड आहे. मनी ऑर्डरनं त्यांनाच माघारी पाठवून द्या 2 रुपये दिलेलं. आज तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, बुजलेल्या विहिरीसाठी सरकारनं जाहीर केलं की 30,000 रुपये देऊ. कुणाकुणाला मिळालं? अरे एक जण तरी करा की. खरडलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये देऊ. किती जणांना मिळालं? 31,800 कोटीच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्यानं इथं येऊन फक्त शेतकऱ्यात उभा राहून दाखवावं, लोक दाखवतील तुम्हाला काय पदरात पडलंय ती. ही परिस्थिती आहे, ही अवस्था तुमची आहे. आणि आज मला साहेब सांगायचंय, 20-20 भाव खरीपाला काय होता खताचा? आज कसं वाटतंय? आता ह्या सरकारचं मी तुम्हाला सांगतोय,
तुमचं मत घ्यायचं होतं निवडणुकीच्या आधी ही सरकार काय करत होतं बघा. काय करत होतं? एक फुलन दोन हापचं आनंदाचा शिदा चालू होता. लाडकी बहीण जेवढ्या घरात महिला आहेत त्या सगळ्याला लाडकी. तेव्हा काय अट नव्हती, निकष नव्हतं. आणि तुम्हाला आता मला विचारायचंय की मतदान पार पडलं, तुम्ही त्यांना सत्तेत बसवलं, सत्तेत बसवल्यावर आता आनंदाचा शिदा आला का? आता लाडक्या बहिणीवर सुद्धा कशी कुऱ्हाड आहे. घरात 7 जर माझ्या भगिनी असतील, 5 जर भगिनी असतील तर 7च्या 7, 5च्या 5 माझ्या बहिणीला नाही मिळणार पगार. फक्त 2 घरातल्या. आणि ती ठरवायचं कोणी? या थांबा जरा एवढं पिटू नका, थांबा थोडं सावकाश, हळूहळू. लय चार्जिंग जास्त झालेली आहे. बांधवानो, ही परिस्थिती आपली आहे. आणि म्हणून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, स्वतःचं मत त्या ठिकाणी वाढवण्यासाठी, मतं घेण्यासाठी लोकांना खोटी आश्वासन देणारं कोणचं सरकार आहे? आणि ज्या वेळेस कोणतीही निवडणूक नव्हती त्यावेळेस कर्जमुक्ती करणारे कोण आहेत ही मला वाटतं सामान्य शेतकऱ्याला प्रत्येकाला माहिती आहे. मी फक्त शेवटचं सांगणार आहे तुम्हाला. साहेब, मी लोकसभेत मागणी केली. 17 त्या ठिकाणी ह्या सरकारनं जवळपास 17 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलंय, राईट ऑफ केलंय. कुणाचं? कारण उद्योगपती रोज फाशी घेऊन मारायला होता का नाही? अदानीनं घेतली का कोणतरी घेतली असं सारखं रोज चालू होतं. म्हणून त्यांच्यावर क्यू आली सरकारनं, त्यांचं 17 लाख कोटीचं कर्ज काय केलं. मला तुम्हाला वस्तुस्थिती सांगायचंय. 75,000 कोटी रुपयात युपीएच्या काळात शेतकऱ्याचं भारत देशातल्या कर्ज माफ झालं होतं. किती? 75,000 कोटी रुपयात एकदा. या 17 लाख कोटीमध्ये 22 वेळेस तुमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं. 22 वेळेस. एकदा तरी करायची दानत दाखवली का? एकदा तरी. बरं, का कर्जमाफी मागतोय? अरे आमचं सोयाबीन जर 11,000 विकलं गेलं असतं तर आम्ही भीक मागायचा, भिकाचा कटोरा घेऊन तुझ्या दारात कर्जमाफी मागायला आलोच नसतो. आमचं 11,000 रुपयाचं सोयाबीन आज कितक्या नाही गायला. 11,000 सोयाबीन 4,000, 3,800, 3,500 काल केंद्र सरकारनं डिओशी आयात केली. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं ना 11,000 रुपये क्विंटलला विकलं जाणारं सोयाबीन आज आपल्याला 4,000 रुपये विकावं लागतंय. ही वस्तुस्थिती आहे का नाही? ह्या पद्धतीनं वागणारं ही सरकार आहे. कांद्याच्या बाबतीत तसं. म्हणजे आज तुमच्या अदानीनं जर सिमेंटचं पोतं तयार केलं तर त्याला तुम्ही म्हणता का नाही 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 450 विकू नको, नाही कमी कर. तिथं म्हणताय का 100 चीक. मग आमचं सोयाबीनचं पोतं आम्ही आमच्या रक्ताचं पाणी आणि हाडाची काढ करून त्या ठिकाणी पिकवलंय. आमचं सोयाबीन का रे बाबा 11,000चं 4,000 विकायला लावता? ही प्रश्न आहे का नाही तुमच्या मनात? आज बांधवांनो, ह्या पद्धतीनं वागणार हे सरकार आहे. आणि ह्या सरकारला जाब विचारण्यासाठी, तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेले आहेत. आणि निश्चितपणे आपल्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब जी पुढे लढा देत आहेत त्याच्या पाठीमागे आपण सगळेजण आहेत का नाहीत? आणि साहेब, आम्ही पक्ष म्हणून नाही तर आम्ही कोण म्हणून त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत का नाहीत आपण? अहो, शेतकऱ्यांना विचारलं कितकं देणार तर म्हणते राजकारण करू नका. आता काय पडले राजकारण? ती साहेब बोलणार आहे, थोडं थांब. तुम्हाला सगळं माहिती है भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? और वही अजित पवार फिर किधर गए? भाजपा के वॉशिंग मशीन में. और धोखे साहब के 70,000 करोड़ का घोटाला झालं का साहेब?
ही बांधवानो परत साहेब आता आपल्याला सांगणार आहेत. माझ्या भाषणानंतर या ठिकाणी शेतकरी बोलणार आहेत. बांधवानो ह्याचाच हिशोब आपल्याला घ्यायचा आहे आणि हे हिशोब सुतासारखं सरळ करणं आपली जबाबदारी आहे. साहेब मी एकच फक्त सांगतो आणि थांबतो. आमच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 6200 बोगस मतदार वाढवली होती. 6000 आणि ही बोगस मतदार वाढवलेलं आपल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही तक्रार केली. आम्ही तक्रार केल्याच्या नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं व्हेरीफाय केलं. त्यांच्या लक्षात आलं की ही बोगस नावं त्या ठिकाणी वाढवली गेलेत आणि हे सिद्ध झाल्याच्या नंतर मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनला तक्रार दिली की 6200 बोगस मताची नोंदणी ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालाय. दिली का नाही? झाला का हो तपास त्याचा? जर साहेब त्याचा तपास झाला तर ती मुलं नेमकी कोणत्या मेडिकल कॉलेजची आहेत आणि कोणत्या पुढाऱ्यानं ही वाढवायचा प्रयत्न केला ते सुद्धा या महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. पण सरकार यांचं आहे, ह्यांनी आजपर्यंत त्याची तपासणी केली नाही, त्याचा तपास लावला नाही. नुसतं साधा विषय, एका मोबाईलवरून 5 मतदार नोंदवले. ज्याचा मोबाईल नंबर आहे त्याला बोलवायचं. हा कुणाच्या सांगण्यावर नोंदविले सांगल का नाही? पण साहेब हे उघड केलं, ह्याचा तपास लागला तर ह्याच्या माग मत चोरी करणारी कोणची यंत्रणा आहे हे मला वाटते पूर्ण देशाच्या महाराष्ट्राच्या समोर येईल. म्हणून ही मंडळी त्या ठिकाणी घाबरतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.